आपण पाहत आहात TCN न्यूज। घाटंजीसह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार व अल्पवयीन मुलींच्या शोषणाच्या घटना वाढत आहेत। दररोज वर्तमानपत्र, सोशल मीडियावर अशा घटना वाचायला मिळतात। कधी मुलगी गायब होते तर कधी नात्याचाच गैरफायदा घेत तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जातं। यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढते। सगळे बाघ्याची भूमिका घेतात, कोणी पुढे येत नाही। ही मोठी समस्या आहे। हे फक्त पोलिसांचं काम नाही तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे। स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते आणि आपण सर्वजण एकत्र आलो तर चित्र बदलू शकतो। दारू, गांजा व अंमली पदार्थांमुळे युवक गुन्हेगारीकडे वळतो आहे। व्यसनाधीनता मुलींच्या सुरक्षिततेलाही धोका ठरते। पालकांचं लक्ष मुलांवर कमी होतंय। त्यांनी त्यांच्या मित्रपरिवार, ऑनलाईन ऍक्टिव्हिटी व हालचालींकडे लक्ष दिलं पाहिजे। अनेक घटना नोंदवल्या जातात पण अनेक दडपल्या जातात किंवा भीतीमुळे रिपोर्टच होत नाहीत। पोलीस ठाणे घाटंजी अंतर्गत या 2025 या वर्षभरात विनयभंगाच्या 9, पोक्सो कायद्याअंतर्गत 4 आणि अत्याचाराच्या 3 अशा घटना घडलेल्या आहेत। पोक्सो कायदा आणि विनयभंग तसंच अत्याचाराच्या घटनांमध्ये त्याचा आलेख कमी करण्याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत। वेगवेगळ्या शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये जाऊन वेगवेगळे जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत आणि आणखी आयोजित करण्याची तजवीज ठेवलेली आहे। या व्यतिरिक्त वुमनमध्ये, महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा त्या दृष्टीने सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करावयाचे आहेत। वुमन हेल्पलाईन ऑलरेडी मदत करण्याकरिता महिलांना कार्यरत आहेत। या व्यतिरिक्त वेगवेगळ्या स्तरावर पोलीस आपल्या आपल्या परीने वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करणार आहेत। पोलीस स्टेशन घाटंजी तर्फे सुद्धा अशा मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे की ज्यामुळे महिलांवरील अत्याचारांमध्ये घट होईल। सत्य आकडे लहान दिसले तरी परिस्थिती गंभीर आहे। काही चुकीचं घडताना दिसल्यास पोलिसांना कळवा, संस्थांकडे जा, सजग रहा, आवाज उठवा। फक्त बाघ्याची नव्हे, कृतीची भूमिका घ्या। पालकांनी मुलांकडे लक्ष ठेवणं म्हणजे अविश्वास नव्हे तर जबाबदारी आहे। आपण आज ही बातमी म्हणून नव्हे तर समाजासाठी आवाज म्हणून बोलतोय। ही वेळ पुन्हा येऊ नये म्हणून ही माहिती शेअर करा। सुरक्षित समाज ही आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे। पुढच्या भागात यवतमाळ जिल्ह्यातील मिसिंग प्रकरणांचा डेटा उघड करणार आहोत। तो व्हिडिओ पाहायला विसरू नका। आपल्याला हे बातमीपत्र आवडले असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया उद्याच्या नवीन घडामोडींसह। शुभरात्री।